नाही मग ना जमतं का नाही मस्त आपली आयडिया. नाही पाय दुखायचं काम ना कंबर दुखायचं काम. हो यायला मला घ्यायचं का दण केला. हो वा आता कोण 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 हो आपलं मस्त जमलं आता मस्त शाही थाटले का जाय मस्त डमनीत बसले आपले. हे चाल रे बाबा लवकर लागे ना तिकडे 25 तारीख आहे ना. चला आराम ना. हो भाऊ डमनीवाले हो डमनीवाले थांबा हो भाऊ. बाबा हे कोण रे बाबा. गवताचा भरा घेऊन इकडे काली उराला ते. अरे काय हो भाऊ काय म्हणलं. अरे काय काकाजी रे जो तिथून आवाज देऊन राहिलो बा पळत पळत भारा घेऊन आलो. हो काय बाबा बाबा डमनी गिमनी का कुठं चालले म्हणलं काकाजी. कुठं होय दौरा बाबा. अरे काय राजा अरे कामं सोडून तुम्ही पळत आले काही गरज इतकं चौकशा करायची काय भल्ली चौकशा करायची सवय बोलो काही. हो ना अरे डमनी कुठं चालली म्हणजे आता पंढरपूरले. मग काय आता पंढरपूरला चाललो आम्ही. आमची वारी कसं आहे त्या रस्त्याने गेलेली आहे. हो ना आम्ही चाललो इकडून शॉर्टकटमध्ये. काय म्हणणं आहे तुमचं. काय म्हणणं आहे म्हणलं. अरे बाबा राजा सांगा हो काय राजा पांडुरंग. हो खरंच विठ्ठल आलेलं मन लागन. हो ज्या माणसाले बा खरोखर वारीची मला हे बा इच्छा इतकी होती जायची. हो पण आमच्या गावाले राजा म्हणते तुमच्या जण चालणं नाही होत बा. मागच्या वेळेस तुम्ही लय मग असं झालं तसं झालं. मग मी आणलं बरं राहू द्या मग. हो मग मी काही गेलो नाही. हे बा तयारी करून माझी थैली तशीच आहे भाऊ. हो शेवटी आमच्या गावाले काल परवा गेले तर 2 दिवस झाले त्याला जाऊन. हो शेवटी म्हणलं बा इच्छा राहिलीच नाही. हो पण आता तुमची डमणी आली. हो लय योग चांगले आले. येऊ का भाऊ तुमच्या संग मी. बस घरी गेलो की बस आपला भारा ठेवला की थैली घेतली शर्ट घातलं की निघाले. जमते का. आता नाही आली आता घरावर कुठे आपले. पुन्हा तिसरा माणूस जर बसवला नाही का घरावर कुठे आता रस्त्यानं तर याचा ताप आपल्या मागं लावून घेता का. पण तिला पाहिजे नाही म्हणा भाऊ आमच्या संग काय लोचा करू राहिला म्हणा. हो ना हो ना कटवतो बरोबर थांब ना जरा. अरे पण भाऊ कसं आहे तुमच्या ज्यानं होत नाही तुम्ही काय लिहून राहिले. हो असं म्हणजे कसं न्यायचं काही अडचण नाही भाऊ. हो आम्ही तुम्हाला बस सांगतो ना. बसून नेतो काही विषय नाही. हो डमनीचा काय आम्हाला काय एक माणूस बसला तर काय फरक पडू राहिला. पण कसं असते कोणाची जबाबदारी नाही घेत आहेत भाऊ. हो आता महापुराचीच गोष्ट सांगतो तुम्हाला. हो महापुरानं एका म्हाताऱ्या माणसाले एका स्टॉपहून घेतलं म्हणे भाऊ तिथपर्यंत द्या म्हणे दवाखान्यात चाललो म्हणे मी. म्हणलं बा चला बा मग महापुरानं त्याला बसून घेतलं राजा. हो ते पुढे जाऊन त्याला चक्र येत जाय राजा. हो चक्र येत जाय त्याला. आणि पडलं ते मग चक्कर आली बा फिट आली का काय आलं तर बा पोरगं दवाखान्यात घेऊन गेलं. गेलं तर गेलं बा त्याचे इलाजही करायला लागला. आणि त्याचं पोरगं मागरी भांडायला आलं अजून मा बापाले म्हणे या माणसाचं तुमच्या पोरानं गाडीत नेऊन हो म्हणे असं असं केलं म्हणे. हो काय झालं कसं झालं असं कसं झालं तसं कसं झालं मी रिपोर्ट देतो. शेवटी बा आम्हाला त्याला 5,000 रुपये द्यायला लागले. हो त्या बुड्याच्या तब्येतीचं बी आणि त्याच्या पोराली बी. म्हणून म्हणलं कोणाचं काय तब्येत जर बिघडली तर कोण भरपाई करून द्या. तुमची अचानक रस्त्याने तब्येत बिघडली तर आम्ही काय करा. घरावर गोटेच आहे का नाही. म्हणून बा आपण कोणाला घेतच नसतो. गाडीत तर घेतच नाही मला माझ्या 4 व्हीलर आहे माहिती. पण दमनी तर घेत नाही मी. काय भाऊ राजा मी का तसा माणूस आहे का राजा. हो काही बोलता तुम्ही. हो असं आपण हे पहा जीव जरी गेला पंढरीच्या वारीले हो तरी बेहतर. पण माझी इच्छा याची आहेस ना तुम्हाला लाख इच्छा असेल म्हणा. पण कसं असते आम्ही तुमची जबाबदारी कशी घेऊ. तुम्ही स्पेशल गाडी करा या ना बा. कसं विनाकारण तुमच्या घरचे लेकरं बायको गिरको भांडणाला आले तर आम्ही काय करा. तुम्हाला काही पुढे झालं तर तुम्हाला काही बीपी शुगर काय आहे काय नाही बिमाऱ्या कोणाचं काय माहीत आम्हाला. म्हणून म्हणलं बा आम्हीच त्याचा मेडिकल टेस्ट केली मग कुठं निघालो. मग असं आहे ते तुम्हाला कुठं आम्ही लोचा लावून घेऊ आमच्या मागं. तुम्ही हे बा तुमच्या परीने या बा काय नाही बी एसटीने या तुमची इच्छा पुरी करा. पण आमच्या मागं डोक्याला ताप लावू नका. काय माणसं आहे राजन काय वारी करून राहिली नाही का. हो ना एक माणूस सैन्य डमनी द्यायची. हो जाऊ द्या बा करा म्हणा जाऊ द्या ठीक आहे ना बा तुमची इच्छा नाही न्यायची नको नेऊ. पण म्हणलं मी माझ्या एसटीनं म्हणा काय नाही जाईनच. पण हो इच्छा पुरी करी. हो फक्त एक काम करता का मला गावापर्यंत येऊ देता का म्हणलं. हे भारा कसा हो इतका घेऊन राहायचं मग सगळं चालणं नाही दम येते मला. हो म्हणून म्हणलं कसं आहे हो तिथपर्यंत जर येऊ दिलं असतं हो तर बरं झालं असतं. काय म्हणलं मग खिराम हो दम येते म्हणते आणली ठिकाणी आपण त्यानं असं आहे. मग तुम्ही आधी सांगितलं का तुम्ही दम येते म्हणून. आणि पुढे जर काही आलं असतं तर छाती आता दम भरून आला आणि आम्ही काय करा मग. आमच्यावर काय गोळ्या औषध आहे तुमचं. बसले बा नसते आपणचे धंदे. हो जाऊ द्या चला येतो आम्ही आता. हो ना जा म्हणलं येत नाही म्हणलं मी तुमच्या संग. फक्त भारा घेऊन बसू तर द्या आता तिथपर्यंत गावापर्यंत. इथून जवळच आहे ना गाव आता. जामधरा जवळच आहे ना. अरे बापा कायच करा राजा. अरे हो ना आता आमच्या आखीचा आम्हाला मी हो ना शिल्लक लोक नाही जमत त्याच्यातनी कसं आता आमचं. अरे हो पण ते भारान गेला तुम्ही आता राजा आमच्या मग कायच लावलं. हे आता सामान आहे लोकांचं थैल्या खराब होत्या ना. गवताचं पाणी लागते ते आमचे भाजीचे डबे आहे हे आहे ते उबड वाबड करतात राजा. नसते लोक बोलायचे आम्हाला. आमची पुढे गेली ना टीम. अरे काय भाऊ राजा मी म्हणत तरी होतो का तुम्हाला माझी गाय घरी आहे. हो ती कसं आहे सकाळपासून चाराच नाही हो तिले. हो ना आता म्हणलं टाईम होऊन राहिला. हो एक खेप चारा नेऊन टाकला बरं राहते. ते गाय बिमार आहे तिच्या पायाला लागलेला आहे राजा. कोण गोटा मारला काय माहीत. हो फक्त गावापर्यंत येऊ द्या बा जरा असं अर्धा किलोमीटर आहे राजा गाव आमचं. राजा मामी काय कसंच करा आता नाही म्हणा तर का पाय मग किती निर्दय बुडाय मग. बरं काय आता बरं असं करा तुम्ही भाडा टाकून द्या. तुम्ही पैदल चाला असं जमणार नाही का. अरे काय राजे हो काय का माझ्या इतकं वजन आहे का राजा. 50 किलोचा माणूस नाही राजा मी. हो मला दम येते ना भाऊ मी तेच सांगू राहिलो तुम्हाला. घेऊन टाका जाऊ द्या तेवढ्यानं काय मोडते मागा. आपण 3 जण गेलो ना मामा लुटेरेन आपण 3 बसलो होतो काहीच नव्हतं झालं. घ्या हो चला जाऊ द्या बा बसा काय डोकं खाऊ नका तुम्ही राजा फालतू आमच्या मागं लोचा लावता. उशीर होते ना आम्हाला. चला बसा लवकर चला घ्या भारा घ्या आणि मागच्या साईडनं बसा. बरोबर ठीक आहे बा. हो लय उपकार होईल तुमच्या. हो बरं ठीक आहे गाईचा आशीर्वाद लागेल तुम्हाला. हो चला.
हो पाबर जमली का भाजी गिजी हो देणके साहेबाची कसं काय म्हणते तर हो म्हणजे तेच गीज कमी जास्त असं तसं काही बापा राजा काय भाजी वगैरे करायच्या अरे देणके साहेबा खरं सांगतो ना मिरच्याची भाजी म्हणा तुमच्या हातची हो पण थोडंसं लेखाचं माझ्या हिशोबानं हो थोडं तिखट कमी वाटून राहील जरा हो थोडंसं एक मला वाटते हो जरासं हिरव्या मिरचीचं म्हणा किंवा अजून थोडी पेस्ट टाका लागते याच्यात आता काय बोलावंच काय आता सांगा आता तुम्ही आत्ता एक प्लेट फुरका मारला काय म्हणे तुम्ही हो थोडीशी म्हणे का तेच जास्त झाली हो आता हे म्हणते कमी झाली म्हणजे आता म्हणजे इथं 1756 झाले घडधनी हो हे म्हणते कमी झाली ते म्हणते जास्त तेच झाली कोणी म्हणते मीठ कमी झालं कोणी म्हणते हळद जास्त झाली अरे बा मग तुम्हीच करा ना राजा 1756 जर सांगणारे असेल तर अशाच यानं आपलं होणार नाही बा सांगू राहिलं तुम्हाला हो झाली अशी झाली आता भाजी सांगू राहिलं मा पद्धतीनं म्या केली हो ना राजा नसतीच आपलं हे म्हणते ते म्हणते ते नाही तसं नाही ना हो तसं नाही देणगे साहेब पण कसं माझ्या हिशोबाने थोडी कमी तिखट झाली बा हो म्हणजे कसं आहे मिरच्याची भाजी म्हणलं म्हणजे मिरच्याची वाटली पाहिजे हो काजू बदाम हे ते बाकीच्या गोष्टी याच्यातल्या समजा ते घर यासाठी पाहिजे पण भाजी कशी अशी टेस्ट म्हणजे बिलकुल कानातून वाप निघाली पाहिजे हो अजून तर काही माझी वाप निघाली नाही बा बरं ठीक आहे ना बा आता हो जसं म्हणून तसंच करतो मी आज आता काय करा आता हो तुम्ही म्हणता ना अजून पाहिजे हिरव्या मिरचीचा ठेचा जरासा हो आणा पेस्ट आण अजून किती पाहिजे तर हो 100 ग्राम 200 ग्राम हो 2 वाट्या 3 वाट्या काय टाकाच ते टाका तुम्ही आता हो तिकडे हवा कोणाच्या कायच्यातून निघू मला काय घेणं देणं नाही मग हो मग म्हणाचं नाही की आज झालं तच झालं हो नाही तर अशी आहे अशी पटत असेल तर पहा तुम्ही काही अंगारच घेता बा काय देणके साहेब तुम्ही आता आचार्य म्हणलं काही कुठे भांडणच करता का असे अरे आम्ही फक्त एवढंच म्हणलं की थोडी बा आमच्या हिशोबाने कमी तेच आहे हो बाकी तुमचा प्रश्न हो तशी झाली चांगलीच ते असं काही खराब नाही म्हणून राहिलो मी बरं बाकी आता का कसं करता म्हणलं बळभू काय दिंडी काही येते किती वाजता येते आता हो झाला ना बरं 10:30 वाजून राहील ना आता अरे भाऊ ते याला फोन लावा ना तुम्ही डमणीवाल्याला फोन लावा कुठं आले म्हणा तुम्ही मग समजा तुम्हाला ते तसं कसं समजणार आहे काय फोन लावा काय लावा ते जाऊ दे येते ना अर्ध्या 5 तासात येतील ते पोळ्या गिड्या झाल्या काय आपलं गुरुजी सगळं झालं ना आटपलं का बळभू बाबा पोळ्यात अर्धा घंटा झाला तयार झाल्या सगळ्या ते बाहेर गेले बी हो आता उचल खातर करणं आहे आपल्याला त्याच्यावर झाकण ठेवून आपल्याला तिकडे नेऊन ठेवा लागल जेवण कुठं करता मग जेवण कुठं घ्यायचं यायचे आपल्या इथं घेऊन घ्या ना जेवण कसं आहे आता हे मोठे पाटील जे आहे हो आमच्या घरच्या बाईचे कसं आहे नातेवाईक आहेत ना हो तिचे मावस भाऊ आहे ते दुरून तर म्हणलं आपल्या घरी जेवणाचा कार्यक्रम ठेवू इथं आता समजा आता मानवड्याची इथं भाजी गिजी बनवली पोळ्या बनवल्या जेवण आपल्या घरी कुठं तिथं त्या मंडपात मग कसं लोक माहित नाही तुम्हाला कॉलनीतले जर आले तर पट्टा तुटून आपला येऊ आले तर आहे ना मग अगं बघ का भाजी कमी आहे का जरा लागले दाबून का पोळ्या टाकालो अजून हो ना अरे मी का म्हणतो लोक आले चालत नाही पण कसं आहे विनाकारण तिथं आता कसं गरमी होती हे होती आपल्या घरी कसं स्टँडर्ड बनवून जाते मस्त चांगल्या हॉलमध्ये एसीचं जेवण करते ना सगळं पद्धतशीर होईल हो ना आता कसं आमच्या घरचीचं म्हणणं आहे की बा आपल्या इथं जेवायला ना बा ठीक आहे मग तुमच्या इथं जेवणाचं करून टाकू हो पात्र गित्र हे ते बाकीचे आणलेलं ते सामान तिकडे घेऊन जा हो झालं मग आता भाजी झाली पोळ्या झाल्या सगळंच झाला हो चला आता मंडपात बसू फोन लावून पाहू काय कुठं समजते मग हो चला गेले आता नाही का हो चला आता हो म्हणलं झाकझूक करा लागं हो जा लागन मग हो चला आता ते ठेवून द्या त्याच्यावर हे झाकणी गिकणी चला करा क्लिअर करा नाही नाही बा तुम्ही चालले जा मी करतो इथं बरोबर सगळं हो जा तुम्ही जा दर्शन घ्या द्यायचे पाय घे जा आलोच मी हो ठीक आहे जा मी जातो पाय झाले कुठं हो ना मी आज लोक राहत होते हो बरोबर हो येतो हो चला पायी पायी चाललो विठ्ठल तुझ्या दारी नामाच्या गजरात निघाली प्रेमवारी पांडुरंगा तूच माझा सर्वस्व जय हरी विठ्ठल जय विठ्ठल चला रामकृष्ण रे हो चला आले आता सगळे हो चला म्हटलं एक आता आपले पाय वगैरे धुवून घेऊ नंतर मग कसं एका ठिकाणी बसून घेऊ हो चालते ना हो काय हरकत नाही नाही आमच्या घरी न्यायचंय बरं सगळ्यांना हो सर्वप्रथम आमच्या घरी जायचंय तिथे त्यांना मला शेला टोपी वगैरे द्यायची हो ना बिलकुल पहिले तुमच्या घरी हो पाणी गिनी तुमच्या इथं तोपर्यंत जेवणाची आम्ही इकडे व्यवस्था करतो हो पहिला आता पाय घे धुऊ द्या ना हो नमस्कार म्हणलं हो या मोठे पाटील हो या म्हणलं हो या हो मी आता पाय धुतो हो या अरे कायले एवढं हे केलं हो आम्ही घेतो ना हातानंच घेतो काही विषय नसतील त्याचा आम्ही काय तुमच्यासारखे बाबा आम्ही काय देऊ आहो का काय हो आपलं काय बाबा तुमच्यासारखेच आम्ही तसं नसते हो आमचं कर्तव्य आहे आता तुम्ही आमच्या कॉलनीत आले आम्हाला आता आनंद होऊन राहिला हो तर म्हटलं नाही आपले डमणीवाले बाकी मागाय वाटते नाही हो ते आले नाही अजून
बाबा डमणीवाले आले नाही काय बोलता राजू डमणीवाले तर आमच्या आधी आले पुढे असं ना ते तर बाबा हा हो आम्ही म्हणे शॉर्टकट जातो म्हणे कुठं आले याचे अजून आले नाहीत बरं आले नाही म्हणलं अजून असं म्हणता नाही का हो ना का मोडली का म्हणा डमणीला का आख मोडली वाटते हो नाही का आख नसन मोडली मला वाटते कुठं तरी नाश्ता गिष्टा भेटला यायले कुठं थांबत येऊन राहिले वाटते येतील ना येतील ते मागून येतील ते हो कसं आहे आता कोणी चहा प्यायले म्हणा किंवा आता दिसले की ते बोलावतेस ना रमत गमत येऊन राहिले असून ते हां हो चला आता आपण पाय धुवून घेऊन बसून घेऊ हां हो चला चला बरं चला मग आता हो घ्या गडवा घ्या पाणी घ्या जाऊ दे की जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर अरे काय रे लय खराब काम झालं हो काय कसं हो काकाजी ते काय काकाजी लावलं राजा तुम्ही सर इतका इंधन करून टाकलं आमचं हा मोडलं ना सर आजकूड हा टाकला आजकूड म्हणून काय माणसा राजा हा तुमच्या जण आमच्या गाडीची आख मोडली म्हणलं हो काय करा तुम्हाला म्हणलं ना हा तुमच्या परीने जा राजा नसतं ताप लावला आमच्या मागं अरे पण आता भाऊ आता मी काय गलती याच्यात नाही हो फक्त म्हणलं बा तिथपर्यंत घ्या बा म्हणलं आता हे भारानी हां काही असं जास्त वजन नाही बा आपलं क्विंटल 2 क्विंटलचा माणूस नाही मी हां हो आता तुमची गाडी आधीच जर मोडकी असेल तर आपल्याला काय माहिती तुमच्या डमणीचं काय आता बोलता ना तुम्ही काहीच बोलू नका आता हो आता राजा आमचं आम्हाला सुचत नाही राहिलं आता इतके मोठे सामान लोकांच्या थैल्या ते गेले पुढे हा इकडे भूक मारण्याची लागली हा तुम्ही राजा नसता ताप आणला आमच्या मागं पण आता हे कसं काय करा आता हे याची आग आता मोडली तर कसं करा आता हा याचा मार्ग काय करा आम्ही तुम्ही सांगा ना आता किती घरावर कुठे आणले तुम्ही काहीच नाही हे बा सांगतो ना पांडुरंगाची इच्छा असन ती हो मला तुम्ही घेतलं नाही का नाही हो म्हणून मग तुम्हालाही नको बा तुम्ही पैदलच जा हो असं काही पांडुरंगाच्या मनात असन आणि तुमची वारी चांगली घडाव असं पांडुरंगाला वाटत असन म्हणून तुमच्या गाडीत चाक मोडलं काही बी होते ना जे होते ते चांगल्यासाठी होते आता काय बोलास काय तुम्हाला आता राहिलंच काय बोलायचं अरे तुमच्या ज्यानं गाडी मोडली आमची आग मोडली आणि तुम्हीच आम्हाला शिकून राहिले ज्ञान शिकून राहिले की भाऊ जे झालं ते चांगल्यासाठी झालं अरे काय चांगल्यासाठी झालं इकडे आता आमची येलेले वाहन आहे का आता हां कसं काय करावं हे आता आमचे माणसं पुढे गेले सामान न्यावं कोण हे बैलाचं सोय लावा कुठं हे आग जोडावं कशी काय करावं कसं आम्ही अरे काकाजी एवढी चिडचिड नका करू ना तुम्ही आपण वारीच्या कसं रस्त्यानं चाललेले आहे जरा शांत ठेवा डोकसं अरे काय शांत ठेवता त्याच्या डोकं फोडायची पडेल ना आमच्यावर हां तुम्ही म्हणता की शांत ठेवा अरे याचा मार्ग सांगा आता तुमचं गाव आहे तर काहीतरी याची सोय लावा आमची हो कसं काय करा आम्ही अरे काहीच नाही पण गाडी आहे की नाही हिरोंडा उभी त्याची डवरी चालू आहे त्या माणसाची हां त्याला तुम्ही भेटा हां हो आता कसं मी थांबलो असतो पण आता गाय आता वाट पाहू राहिली असन बिचारी आता चारा नाही घरी मी जातो चारा घेऊन हां हो जर सापडले गावातली माणसं त्याला घेऊन येतो तुम्ही तोपर्यंत इथं हिरोंडावाला आहे की नाही त्याला जाऊन भेटा म्हणा बा हो हे आग कसं वेल्डिंग करून हो आणायची आहे म्हणा हां तेवढी आग आता वेल्डिंग करून आणा आणि बसवा आणि चालले जा कंदीला पाहिजे तसंच करावं लागेल आता हो आकीला आता आपल्याला वेल्डिंग मारून आणावं लागेल त्याशिवाय ताल नाही बसत बरं ठीक आहे मग आता तसं करा नाही का मग हो ठीक आहे तुम्ही मग आता भाडा घेऊन जा आणि काही ना काही 2-3 लोक घेऊन या हो, जरासं म्हणजे चाक गीक धरू लागेल ना मग आग आणल्यावर बी हां तोपर्यंत मी या गाडीवाल्याला भेटतो कुठे डवरी चालू आहे का इथं हो इथं डवरी चालू आहे ना समोर ते दोघं जण दिसले ना आपल्याला येता येता हो त्याला भेटा तुम्ही हो त्याला म्हणा जरासं ते आग काढू लागा म्हणा पण आम्हाला गाडीनं पोहोचून द्या म्हणा तिथपर्यंत वेल्डिंग करून घेऊन येऊ म्हणा बरं ठीक आहे ना ठीक आहे काही हरकत नाही हो तुम्ही फक्त 10 मिनिटं इथं थांबता का हो आम्ही दोघं जण जातो आणि त्या माणसाला विचारून बोलावून घेऊन येतो मग तुम्ही चालले जा हां ठीक आहे मग थांबा तुम्ही आमच्या थैल्या पाहिजे म्हणला काही कोणाचं हुसक वासक करू नका हां कसं आहे आपल्या नाही ते थैल्या सगळ्या लोकांच्या आहे आता मी काय चोट्टा दिसू राहिला तुम्हाला काय राहायच्या माणसं बिजच बा तुम्ही मला अलगच दिसता लोक राहायचे तुम्ही हो या तुम्ही मी थांबतो तोपर्यंत राम भाऊ राम म्हणलं काय दुंडे डवरे चालू वाटते नाही अरे काय किती डवरे दुंडे मारा मग काय ते पाणी उराल ना काही मनी नाही लागून राहिलं हो ना आता काय करता हो काय म्हणता बा काय कसं काय करता बा मोठं आपत झाली म्हणता इथं तुमच्या वावरापाशी हो आमची राजा दमनी आम्ही चाललो पंढरपूरले हो काय राजा ती आग मोडली हो राजा हो ना तुमच्याच गावचा माणूस ते गवताचा भारा घेऊन बसला आणि मोडली राजा खटकन हो तर आता म्हणलं ते आकीले वेल्डिंग मारायची होती हो तिथे ते हिरोंडा गाडी दिसते ते तुमचीच आहे का अरे बाबा माही कुठं हो मा कामाला पोट्टा आहे त्याची वैते मग हो टाईमवर येते आणि टाईमवर गाडीवर बसले घरी जाते इंका आता हो त्याचा ब्रेक झाला अर्ध्या घंट्याचा हो झाडाखाली बसलं ते हो काय करता आता हो असं काही परिस्थिती आहे बा आता हो 2 जण डवरे हाणून राहिलो ते बाबा कठीण हाल आहे बा कास्त करायचं नाही का हो ना हे पैदल आणि आपले मजूर लोक हिरोंडावर असं हो का बरं पण जाऊ दे आता त्याला म्हणा बरं हो थोडंसं म्हणा चालता का म्हणा हो भले मजुरी मी देऊन बा द्यायची हो काय असं तुम्ही कबूल केलेली फक्त म्हणलं तेवढं वेल्डिंगवाल्यापासून तेवढी ती आग वेल्डिंग करायची होती हां चालता का म्हणा
वा रे वा, सांगा आता. अरे म्हणजे माया आता हे डवरे राहू देऊ तसे आणि तुमच्या संग त्याला पाठवून देऊ. भले दिसून राहिले तुम्ही हुशार मले. हा अरे बाबा म्हणलं म्या हे जोडी भाड्यानं आणली. हा माय तर राजा म्हणलं ट्रॅक्टर आहे मोठं पण ते चालत नाही याच्यातनी. मग काय बोलून राहिले. हो आता होत नाही भाऊ, ते कामाला माणूस आहे त्याला कुठे घेऊन चालले. हो राजा कसे हो म्हणलं जरासं नेलं तर अर्धा पाऊण तासात येत होत राजा आम्ही वेल्डिंग मारून. हा हो असंच ते राजा. नाही 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 बाबा, हे बा रिकामी नाही, इकडे माणूस नाही भेटून राहिला राजा ना बैल जोडी. मग हेच तर आज मला आता कसं काढाच लागते एवढं. हो जा तुम्ही तिकडे दुसऱ्या वावरावाल्याला भेटा तिकडे. राजा काय लोक आहे हो, चालले का मग शिरा. हो काही लोक ढंगाचे नाही इकडे. चल पण आता दुसरं कुठं जातं आता कोणाला म्हणतं हां हो आपण आलो आता या रस्त्यानं, ते आपले लोक गेले त्या रस्त्यानं. हां ते तर मला वाटते पोचते वाटते आपल्या आधी. हा पण आपण हाताने शेकून घेतली ना, त्याच्या संग मग गेलं असंच पुरलं असतं का. मग काय तर हो ना, आपण आलो शॉर्टकट रस्त्यानं, चला बा मस्ती मार्गे जाऊ इंजुरीहून. हा ते गेले तिकडून. हो काय आले का आपणच झाली आता तर. पण आता करता काय मग गोंदिला पूजा. हो काय मार्ग याच्यावर आता दुसरा. नाही हे पहा आता आपल्या रामपूरवाल्यालाच फोन करा लाग. हो मी म्हणतो मारुतीला फोन करून टाकू आपण. हो म्हणजे कसं आहे मारुतीन भानू येते तर हो मोठी गाडी घेऊन या म्हणा बा. आणि हे काय कसं करायचं वेल्डिंगचं पहा. हां हो मग पाहता ते पुढचं पुढे. तसं करता का मग. ठीक आहे मग चला मग आता तिथं जाऊ ना गाडीपुशी आपल्या डमणीपुशी. हां तिथून फोन लावू मग. हो चला जाऊ दे तिकडे. काय म्हणते म्हणलं काय येतो म्हणे मग. कुठं येते राजा. मग आता मा डवरेल माणूस आहे म्हणे, जोडी भाड्याची आहे म्हणे, मी कुठं आता त्या कामी येऊ म्हणे. वा हो ना त्याला म्हणलं बा त्या माणसाला गाडी घेऊन आमच्या संग वेल्डिंगवाल्या लोक तरी चाला म्हणलं. हो नाही नाही म्हणे बा फाटू नका म्हणे, आजच माणूस नाही सापडू राहिले म्हणे इकडे डवरेले. हो ना काय करा आता राजा, पण तुम्ही लय सापत केली हो आमची राजा. हां पहा बरं आता हे किती इतका इंधन झालं आमचं. हां हो ना आता सांगा तिकडे आमची राजा. हां मंडळी काय म्हणत असं अजून आले नाही बा, कसं काय झालं काय नाही. आता काय माहीत काय गलती आता सांगा मला काय माहीत बा तुमची गाडीचं असं ताप आहे म्हणून. हां हो बरं मग आता काय कसं करता मग. काय शेवटी आता आमच्या पोराला फोन लावा लागन. हो गाडी येऊन बोलावं लागेल त्याला. चला बा आता आग दुरुस्त करून आणू. हो दुसरं काय पर्याय आता. आता हे बा मी काय म्हणतो कोंदिला बाजी. हो मारती काय फोन नाही उचलू राहिला बा. हो भानूला लावून पाहिला होता तुम्ही. आता रस्त्यानं राहिला नाही भानूले, त्याचाही नाही लागला ना. राजा मारतीचं नाही लागून राहिला, कोण नाही उचलू राहिले तर उचलूनच नाही राहिले फोन. हां ट्रॅक्टर गिक्टरवर असं का काय सांगा आवाज नसून येत तर फवारा गिवारा काही. हां मला वाटते मग मा घरचीला फोन करू का. कर ना बा मग कोणाला कर, पण माहिती पोचली पाहिजे लवकर या म्हणा. काही उपाशी मारता इथं. हो ना ते दिंडीवाले पोचले असं मस्त फुरके मारू राहिले तिकडे आता. हो काय झालं काय नाही तर हो करा फोन करा लवकर. हो ना पण मी काय म्हणतो मारती जाई, त्या मारतीला बोलावा कुठं असेल तर त्याला म्हणा पुन्हा उचलली आहे म्हणा. हा कुठे गेला ते तर, कारण की आता कसं आहे एकट्या बाईने होत असते का एवढं मोठं उचल नाही. हा तुम्ही कुठं उचल जाणे एवढ्या मोठ्या बायची पुन्हा. हो काय काय ते त्याला म्हणलं जराशे पुन्हा उचलला गो मारती भाने होता ते होतं म्हणलं दोघांची आता भानूची मजुरी देत होतो ना. नाही म्हणे आता डिझेल आणायला जावं लागते ना सायं तसं आहे त्याला येते जीवावर असे काम. हो तर ते गेला आता डिझेल आणाले गाडीनं दोघे जण. हो 2 डबक्या घेऊन काय करा मग. जाऊ द्या ना हो, मारती जाई तुम्ही कधी बिजा बाबा काम करता. आम्ही हाव ना आम्ही काय साठी मजूर. मी आता पुन्हा उचलतो. तुम्हाला काय करायला लागते आता मी काय आता निम्न काय पुन्हा काय तुमच्या सोबत एक डाला आणा आता आणि जाऊ दे तिकडे मी उचलतो. अरे भाऊ वारीवाल्याचा फोन आता काय म्हणते तर. हो ना आता जेवणाचा कार्यक्रम वाटेल 0 वाजता. हो त्याच्या इथं आपल्या कॉलनीत त्या बडभोजीत. हॅलो हा काय पोहोचले का ठिकाणावर पोहोचले. कायचे पोहोचले कायचं काय मारते फोन करून उचलू राहिला. हां कुठं आहे मारते. मारते आता डिझेल आणायला गेला भानून ते. हो आताच गेले 15-20 मिनिटं झाले. लेकाचं फोनही नाही उचलू राहील, गाडी असून चालू आवाज काहीच नसं. बरं बरं ठीक आहे काय लेकाचं मोठं कठीण काम झालं ना. कायच करावं आता त्याला आता डबल लावून पाहा लागन. झालं बाबा काय झालं म्हणते. हो विचार ना काय झालं तर काय झालं काय म्हणलं नेमकं. हो काय अडचण काय. कायची अडचण कायचं काय मोठं कठीण काम झालं. हो ते आपली डमणी नाही का आपली. हो मोडली म्हणलं मोडली. हो आजकूड मोडलं त्याचं. ती आग वाकली होती ना. हो जे व्हायचं ते झालंच आता. हो आम्ही गेलो इंजुरी रस्त्यानं आणि हे गेले इकडल्या रस्त्यानं. हो कारण की आता तिथून पुढून आम्ही भेटलो. हो तर ते म्हणे बा कसं करतात. आम्ही म्हणलं बा इकून जातो आम्ही, तुम्ही तिकून जा. मोठ्या रस्त्यानं कुठं बसता इकून मस्त आपले बैल जाते तर रस्ता जवळ पडते. हो तर रेल्वेचं मग नसतं काम झालं म्हणलं डमणीच मोडली बा. वा 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 डमणी मोडली का हो डमणी. आता काय म्हणते हो डमणी मोडली का हो. हा मारती जाई. हो बाय हो डमणी मोडली म्हणजे ना. बरं मग आता कसं हा आता मग काय 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 करू राहिले तुम्ही. आता काय म्हणजे तेच त्यासाठीच फोन लावला ना. गाडी घेऊन ये म्हणत होतो. ते आग गी खायचं वेल्डिंग करता येईन बा काही ना काही पाहता येते मार्ग. इथे लेखाचं कोणीच नाही आता ते म्हणजे कोणी येतच नाही ना. सगळे कामात गुंतलेले आहेत ना. डवरे दुंडे लोक हे ते कोणीच येत नाही. हो बापा बापा म्हणलं बरं मग आता पाहा डबल फोन लावून द्यायला नाही तर मग दुसऱ्या कोणाला लावा इथं. हा ते झुंबरला फोन लावा ना. झुंबरची गाडी हो नाही हो गुंबाबाई आहे ना तुमची गाडी घरी. आहे ना झुंबर इथं फवाऱ्यावरच आहे ना शांताराम भाऊच्या. हो त्याला फोन लावा म्हणा. त्याला बोलवून घ्या म्हणा मग गाडी घेऊन. असं करा तुम्ही झुंबर भाऊला फोन लावा. हो ते शांताराम भाऊच्यावर फवाऱ्याला आहे तर ते गाडी घेऊन येते मग. हा गुंपा मावशीची. हो जाऊ दे मग पाहते काय होते तर. बरोबर ठीक आहे मग. हा हो ठेवतो मग ठेवतो. हो ठेवा पण मोडली कशी काय म्हणलं. तुम्ही तर म्हणे चांगली आहे म्हणे गाडी. मग काय झालं काय. अरे काय एक माणूस भेटला होता आम्हाला भारा घेऊन गवताचा. हो येऊ द्या म्हणे बा गावापर्यंत. हो काय घेतलं बा त्याला बसून शेवटी काढलं काम आमचं आता. हो काय करता. हो ठीक आहे ठेवतो मग. हो पाहतो काय आहे तर. बरं झालं बरीच मोडली पाहिजे होती मोडायलाच पाहिजे ती. हो जा म्हणा आता. हो चालले सगळे पैदल हे चालले डमणीत बसून टुमकून मस्त. हो जे वाहत चांगल्यासाठी होते जाऊ दे तिकडे. बरं झालं म्हणा जे आहे ते. हो पण जास्त म्हणता येत नाही ना. हो बरं ठीक आहे म्हणा. त्याला म्हणा गाडी घेऊन जा म्हणा. झुंबर भाऊ येतात म्हणा. ठीक आहे ठेवा फोन आता. हो लावा ते झुंबरला फोन लावा आणि पहा काय करायचं ते. चला हो
चहा घेऊन घेऊ का वरताले का खावा करू करू हा काही खरं नाही पैशाला बाद दिलं रे चला बोले काय चहा घे म्हणला नाही असं बरोबर चला चंद्रभाऊ चला म्हणलं चहा घे घेऊन येऊ काय करता आता चला ना जाऊ ना पण नाही म्हणलं आपलं लाईन पाटील काय म्हणते आपले दिंडीवाले पोहोचले असतील नाही हो सासरेबाच्या घरी तुमच्या कॉलनीत तिकडे हा हो काय म्हणते काय आलता निरोप गिरोप काही हा काय म्हणते देणकीची भाजी किची अरे कायचे फोन करतात आता ते गुंगाटले ते मग वारीवाले आता कायले आपली काळजी द्यायले मस्त आता चालले पंढरपूरच्या दिशेनं हो आता पोहोचले वाटते बहुतेक कसं अंदाज वाटते बा मला काही फोन नाही आला द्यायचा आणि मी नाही केला हो आता आम्ही इकडे गुतीलच होतो ना हो पाला लावून आता काय नाही तर हो पण एखादा फोन लावून पाहा काय नाही आपल्याला लावा लागते हा हो मग काय आता डमणीवाले पोहोचले तिने बाकीचे आता बहुतेक आले असेल पोहोचत हो ना ते आता कसे शॉर्टकट गेले ना डबडीवाले हो तिकडून इजोरी मार्गे गेले हे गेले इकडून मोठ्या मार्गे हो आता पाहू आता काय होते तर हा हो जाऊ दे चला आता आपल्या चहा घ्यायला चला शादार भाऊ फोन आहे म्हणलं कधीला पाहिजे या ना इकडे या ना बोला ना या इकडे रामकृष्ण अरे हो कधीला म्हणजे काय म्हणते पोहोचले का कुठपर्यंत हा गेले का जेवणाच्या ठिकाणावर बरोबर आहे हे दिसलं होतं रे जाता नाट लावलाय ना अरे लेका शिंबर काय लेका आमची येले का आमचं आम्हाला माहिती रे लेका लय कठीण काम झालं बे काय झालं म्हणलं हा नेमकं काय झालं बा ते काय लेका डमनी मोडी बेले का हो ना डमनीची आखे का पुरी वाकली डायरेक्ट खालीच गेलं बिलकुल हो एक चाक बाजूनच गेलं आणि एक चाक त्याच्यात राहिलं हो ना काय करतं सगळं सामान पडलं बा आता जमा केलं काय बैल बाजूनं बांधले हो ना मोठे येले झाले आमचे आता काय करा हे नाही समजून राहिलं आम्हाला बरोबर आहे तू म्हणे झुमऱ्या बरोबरच आहे ती गोष्ट नाही का हो मोडली अरे हो पण कशी काय मोडली म्हणलं ते हा हो गाडी आपली डमनी तर चांगली होती हो काय सांगायला 2 जीवार होती ते कशी तरी हो ना तक चाललं होतं एकानं केलं आमचं धिंगाणा अरे हो ते सगळं बरोबर होतं पण आता काय करता हो नीले टाळते का काही हा हो जे गोष्ट व्हायची ती होतेच ना हो पण आता आपल्याला काही काळजी नाही म्हणा पण हे लोकांच्या थैले आहे सगळं सामान आहे कसं करावं म्हणलं हा हो म्हणलं 2-3 जण आपलं गिंबरले गाडी घेऊन पाठवून द्या ना हो ते आमची पोरं नाही घरी ते आता कुठं गेले काय सांगा त्या मोबाईल काही लागून नाही राहिले हो तेवढी आग आता वेल्डिंग करून आणू मग वेल्डिंग होऊन ते नाही जाऊ नको हो यायले पाय दुखतच गेले पाहिजे अरे जाणार रे झुंबर हो तू गाडी असेल तर जाणार अरे बाबा काय राजा कधीला म्हणजे तुम्ही राजा असे मला फोन करता आम्ही बघता बरं 2 दिवस झाले ते टायर बसलेला आहे त्याचा और काय सांगा तुम्हाला अरे बाबा टायर बसला का आता अरे तो बुडीलाच फोन केला आता तर ते म्हणे हा झुंबरला घेऊन जा म्हणून त्या गाडी असं तसं हा तू म्हणतो टायर बसला राजा बाहेर पुढे गाडीला पाहिजे तरी का आज सकाळी मी पाहिलं ना ते टायर बसलेला तर दोन्ही मी पुढचे मग काय तर तुम्हाला माहिती आहे का बरं बसले आपले तुम्ही एक काम करा आता तुम्ही बाबा उठलेले नाही तर तिकडच्या मंडळीला फोन करा बरोबर असं झालं हो नाही तर मग काय दुसरा गाडीला जाय हो ना पण त्याला आपण आता कसं म्हणा ते म्हणे तर तुम्ही डमनीन येऊ नका आणि आता आम्ही कसं डमनीन आलो तर आता म्हणतील की घ्या की आता हो, म्हणून तर आता तुम्हाला लावला ते तर व्हायलाच पाहिजे होतं हो जा ना मस्त अरे पण हे बा मी काय म्हणतो जे होते ते चांगल्यासाठी होते तुम्ही त्याला फोन करा असं आहे बरोबर सामानाचं कसं करायचं असं म्हणता नाही का हो आता मला वाटतं त्याच्याच गाड्यात टाकून द्या नाही का हो ना आपण गाडी आपल्या पोराला तर द्या बरं तसं करा मग राहू द्या तुम्ही राहू द्या हो त्यालाच म्हणतो बा काय करू सांगा आता नाही का असं झालं बा आता बरोबर करा मग त्याला फोन करा आता एक तर गावात कोणी रिकामी नाही सगळे कामोकामी आहे हो कोणाचे डवरे कोणाचे पवारे कोणाचं काही हा हो तुम्ही तुमच्या सोयीनं तिकडेच फोन करा आता त्याला म्हणा असं झालं म्हणा हा हो तेच म्हणलं ठीक आहे आता ठेवा आता हो काही लागलं गिळत नाही ना पडले गिळे तर काही म्हणजे असं डमनी लय आधी तर नाही ना आता काय सांगा यायला जांभळावर पडलं म्हणून नाही का हो ना पुरी दात पडायची पहिले ती आता काय सांगा अरे काही नाही झालं बस असं पद्धतशीर खाली अशी फक्त डमनी खाली केली आणि आम्ही उतरलो मग असं काही नाही झालं पण इकडे आता जांभळ माझ्या सुजेण्याच्या फिक्रीत आहे हो ठीक आहे मग हो पाय तुम्ही त्याला फोन लावून आता काय करायचं तर ठीक आहे मग बाबा का इकडे आहे का साळभाऊ तुम्ही हो काय वास येऊन राहिला काय मानमोळीची दाट स्वयंपाक ठीक आहे तर मग स्वयंपाक गीत जेवण आता खातोळीच्या घरी म्हणते हो तर आता हे तिंका डेंडकी आता झालं ना भाजी किची हा हो बस सलाद गिलात कापतो म्हणे निंबू मला कापावं आता हो आम्ही दोघं इथं त्याच्या हाताखाली जाऊ देंडकी आहे का हो ना त्याच्या हातची भाजी आहे म्हणते ना हो चांगली बनवली पाहिजा म्हणा बा कमी टाकतात हो रस्ता काही जवळ नाही म्हणला आमचा हो नाही तर करसा पहिल्याच याच्यातनी आऊट आम्हाला हा पाहिजा बा नाही बरोबर आहे आम्ही बरोबर सांगितलं ना हे खादोळे करे टाका अजून हा हो वाटीभर अजून ते ठेचा पाहिजे म्हणे हा हो देडके तपलात त्याच्यावर झालं ते निपटलं पण तुमची ते काही येते म्हणलं ते हा जेवणाची व्यवस्था लवकर आता हा झालेलं आहे ना आमचं ते मोठे पाटील जाऊन बसले तिकडे खादोळ्याच्या घरी हा तुमच्या डमणीवाल्याला पता नाही कसं काय म्हणलं किती वाजवता तुम्ही अरे होई ते आलेच नाही का ते डमणीवाले माय पण काय खायला खायचे हा खाय गोबऱ्या वानाचे अजून का खातच येऊन राहिले का रस्त्यानं म्हणा हे हा हो लावा लागले गायले फोन काय कंदील बुड्याचा फोन आहे ना आपल्याकडे शिव हॅलो हां अरे का हो काय कुठं रमत गमत येऊन राहिलो हा अरे इकडे जेवणाची व्यवस्था झाली ना वाट पोरल ना तुमची काय माणसा राजा पोचले का हो हो जेवणाची व्यवस्था झाली का तर इकडे डमणीची आग मोडी हो राजा हो ना इथं कोणी मदत नाही करू राहिलं ना रामपूरचं कोणी ना या गावातले तर कोणी शिवून राहिले हो ना राजा एक माणूस गवत घेऊन भारा घेऊन बसला आणि सर टाकलं इतकं इंधन करून आमचं हो काय करा आता कसं करा हे थैल्या आणि हे ती मोठा चालता मोठा झाला म्हणलं आमचा हा उपाय ठेवा म्हणलं इथं कुठं कसं काय करा म्हणलं
अरे साळाभाऊ डमणी मोडली म्हणते बा. पडलीस का? अरे बाबा मला वाटतेस ते मोडतेस म्हणले. मग काय आपल्या बाबतीत तर कसं तरी बचाव काम होतं. मग आता कसं हो आबाजी? तेच म्हणलं ना मग कसं करायचं ते एखादी गाडी पाठवा कोणाच तरी. पण हे सामान थैले हे ते सगळं घेऊन आणि हे आपल्याला इथं ते आग सुजी करायला लागते ते वेल्डिंगवर नेऊन. हो म्हणलं आम्ही येतो मग. नाही आता तुम्ही हे पहा तुम्हाला मुळलेच घेऊ द्यायला लागते. तुम्हाला म्हणलं ना मी घेऊ नका म्हणून ती सांगितलं नव्हतं का? तर तुम्ही नाही 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 तुम्हाला वाटते टुमकून बसलं आपलं चाललं आपले पोल्या चला मुकाट्यानं पैदल चालसान तर येतो मी. ते बैलबंडी ते काय म्हणते तुमची डमणी वापस पाठवा तिकडे आणि ते आपल्या इकडे तुम्ही आपल्या पैदल वाटेने चला. आता आम्ही का पैदल नाही म्हणू का? मी का नाही म्हणलं आम्ही. हो फक्त डमनी बघ आपण तुमच्या सामानाच्या सोयीसाठी घेतलेली आहे ना. मी काय आम्हाला बसायला घेतली का? नाही ते काही सांगू नका तुम्ही. मोठे पाटलाला फोन करा तर गाडी घेऊन येतो मी चिमणरावची. तुम्हाला बसून घेतो आणि तिथून सामान थैले घेतो. ते डमणी कोणाजवळ तिकडे पाठवून देऊ रवाना करून आपण. नाही ना पण ते दुरुस्त तर करावं लागेल का नाही? आग सुधी करावं लागेल ना वेल्डिंगवर नेऊन. मग जमली तर मग येतो आम्ही. नाही 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 हे बा तुम्ही मोठे पाटलाला फोन करा. त्यानं मला जर ऑर्डर दिली तर मी गाडी घेऊन येतो. नाही तर मग बसा बोंबलत तुम्ही. तिकडे सरा आम्हाला काही थैल्याची गरज नाही. घेऊ इकतले का पैशाला काही कमी नाही आमच्या पैसे म्हणता नाही का? बरं ठीक आहे मग आता पैदलच वारी करावं लागेल बा. बरं ठीक आहे मग या गाडी घेऊन. हो तसा मी मोठे पाटलाला फोन करतो. हो येऊन जा तुम्ही. ते डमनी पाठवून देऊ. आमच्या पोरागिराला फोन करीन मी डबल. काही हरकत नाही. हो जाऊ दे तिकडे. फक्त जेवायचे थांबजा म्हणतो जराशा. नाही तर बस घेसान जेवून जायच्या. कळ उपाशी आम्ही आता. काही चिंता करू नका तुम्ही. हो मग काही वांधा नाही. पैदल येताना पण ठीक आहे मग डमणीची व्यवस्था मी लावतो काय तर. हो येतो मी आता मोठे पाटलाले. हो तुम्ही एक टच करून द्या. हो मामा लुटरी येऊन राहिले म्हणा. हो मग जेवण करू सरके आपले चालले जाऊ. बरोबर ठीक आहे करतो मी मोठे पाटलाला फोन. हो ठीक आहे. अरे जा ना चोपडे संधी बस करा ना तुम्ही. हो शेपूट घालताना ऐन टायमात माहित नाही का मला? रामपूरवाल्या संग पंगा घेतला म्या. जेसीबीच्या आडवं झालो राजा नवरा बायको. मग म्हणता मला काय माहित? मी काय वळतो देव म्हणाले. आता हे बा मला पैसे नाही मागायचे तुम्ही काहीच नाही. बसतो आता मी तिथं. दिला मी रस्ता दिला आणि सरत दिलं. करता काय मग बोलू राहिले आता माझ्या संग असं झालं तर झालं देव म्हण राजा हे ते. नाही ना देव म्हण तसं नव्हतं ना. मी तुझ्या फोन आला तर ते शिवल्या मार्केटात मी तिथंच होता ना माझ्यावळे म्हणून तुम्हाला तसं बोलायला लागलं. अरे राजा मी राजा पक्का माणूस समजा तुला का फितूर झाला. अरे जा ना बाबा. बा आता मुकाई बसा. रामपूरवाला लोक नाही ते बा तुम्हाला बा सांगतो ना. एकट्यात जर असते ना 2 जांभळ्या आणल्या असत्या मी तुमच्या. असं करोडपती तिकडे. पण लय नाला काय तू बे. तू काय मला जांभळ तिथं तू थांबतो आता देव म्हणे. तू या काटा काढ तुम्ही. जातो कुठं तू? सोडा ना. काय करायचं ते करून घ्या. जाऊ दे तिकडे. आता म्हणलं चांगल्या कामाला आलो माणूस किती राहता. चला जातो निघ तुम्ही. हो तेच म्हणलं मग चहा घेऊन तर जाय. चहा तर घे एवढं. मी काय पितो तुमच्या घरी. हो मी जर त्याची मनरावची त्याने बोलावलं म्हणे मामा लुटरेल ना. चाललो मी तिकडे. नाही चहा घ्यास लागेल तुम्हाला. माझ्या घरी कधी येता का दादा तुम्ही? तुम्ही हक्काने आले पाहिजे पण कधी येत ना. म्हणून तरी एखाद्या वेळेस येते पण तुम्ही कधी चालेल नाही. हो ना पण कसं योग असते ते. हो आता काय आता होते नाही होते ना. पण जाऊ दे. आज आलं बरं वाटलं. घर पाहिलं सगळं पाहिलं पण बाहेर बसा वाटलं. हो फक्त म्हणलं हो आता चहाचं राहू दे. आता जेवणच करून घेतो ना आम्ही. आता डमणीवाली येतीनच ना. बोला काव कंदीला बुजी आले का? पोहोचले का? काय राजा हो डमनी मोडली म्हणलं रस्त्याने. हो काय करा आता. हो इथं आता बसलेला. हो मामा लुटरेला फोन केला बा म्हणलं. ते म्हणते तुम्हाला फोन लावा म्हणते. आता काय कसं करायचं सांगा बा. अरे बाबा डमणी मोडली का? हो बरं हे पा काही काळजी करू नका. मी गाडी पाठवून देतो. म्हणलं हे पा खरं सांगतो ना. हो बरंच झालं मोडली ती. हो कारण की कसं आहे पांडुरंगाच्या मनात असन की बा तुमची पायीवारी व्हाव आमच्यासोबत. म्हणून म्हणलं आता गाडी पाठवून देतो आणि तुम्ही बी लवकर या. आम्ही जेवायला थांबतो तुम्हाला. बरं बाबा ठीक आहे मग आता पांडुरंगाच्या मनात जशी इच्छा असेल तसं करू म्हणा आता. हो आता पैदल तर पैदल. बरं ठीक आहे मग आता येतो आम्ही त्याच्या गाडीत बसून. गाडी पाठवून द्या. बरं ठीक आहे. चला काही हरकत नाही. आता या तुम्ही मस्त जेवण करून आपल्या पंढरपूरच्या दिशेनं लागू. चला ठीक आहे. ही सिरीज आता इथं संपली. आणखी एखादा भाग पुढे आपण हो याचा दाखवू. हो चला आता उद्या नवीन विषयासह भेटू 5 वाजता. चला धन्यवाद. ठेवतो फोन.